सन्माननीय शाखा प्रबंधक आदरणीय संतोषजी कुमार, त्याचबरोबर उपविभाग प्रमुख आदरणीय अतिशजी मयकर आणि व्यासपीठावरती असणाऱ्या सगळ्या मान्यवरांच्या साक्षीनं आपण या स्पर्धेचा असणारा प्रारंभ आपण करत आहोत। उपांत्य फेरीचा पहिला महत्त्वाचा सामना, एक लक्षवेधी अशी लढत, डोळ्याचं पारणं फेडणार लढत। या स्पर्धेत अनेक राष्ट्रीय कीर्तीचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे महान खेळाडू आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहतोय। आमच्या ओम ज्ञानच्या लढतीचा आपण या ठिकाणी पाहतोय। नाणेफेक करूया दोन्ही संघ। एका बाजूला आपण पाहतोय ऑरेंज जर्सी असणारा युवा फलटण आहे, दुसऱ्या बाजूला ब्लू जर्सीतला TMC अर्थात ठाणे महानगरपालिका। महत्वाच्या या क्षणांचे आपण साक्षीदार जरूर होणार। थोड्याच वेळात आपण पाहणार आहोत मेहता या सिरियल मध्ये असणारे जे अब्दुल सुनावाला याच्या भूमिकेतील शरद शकाला यांचं या ठिकाणी काही क्षणात आगमन होणार आहे। अनेक पारितोषिक या स्पर्धेच्या निमित्तानं पण असणार, मोठ्या विक्रमांची सामन्याला सुरुवात होते। या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय महत्वाच्या असणाऱ्या लढतीमध्ये आपण पाहतोय मूळचा सांगली जिल्ह्याचा असणारा गुणवान खेळाडू, ज्याला आपण बीच नॅशनलला पाहिलं, फेडरेशन कपला पाहिलं, पुणेरी पलटण करून पाहतो, सलग 3 वर्ष सांगली जिल्ह्याकडून ज्याला पाहतोय आणि पहिल्या दिवसाचा आपण प्लेअर ऑफ द मॅच म्हणून ज्याला सन्मानित केलं तो अभिषेक भोंगे आक्रमणासाठी होता। तर दुसऱ्या बाजूला आक्रमण चढवेल आणि तितक्याच तोला मुलाचा खेळाडू आहे मित्रांनो, ज्याला आपण इंडिया कॅम्प साठी पाहिलं। मूळचा विदर्भातला खेळाडू जावेद पठाण आक्रमणासाठी सज्ज आहे, ठाणे महानगरपालिका। धरती क्रीडा रसिकांचा असताना उत्साह स्पर्धेच्या निमित्तानं आपण सर्व पाहणार उपांत्य फेरीच्या पहिल्या लढतीचे आपण साक्षीदार असताना लाखोंची पारितोषिका स्पर्धेच्या निमित्तानं आपण जरूर अनुभवतो। एकापेक्षा एक असे असल रनर्स। त्यानंतर इथे पुढचा खेळाडू राजस्थान मधून हा खेळणारा खेळाडू आपण पाहतो, जो पुढे गेला लीड करतोय आपण पाहतोय, जो किशोर चक या ठिकाणी आक्रमण चढवताना प्रयत्न दमदार या ठिकाणी आपण पाहत असताना अप्रतिम असा प्रयत्न अंतरिक्षकाचा। चाणाक्षाशी नजारा सुरेख पकड आहे दबंग दिल्ली आणि पटनाच्या बालाजी जाधवची, ज्याचा स्थानिक संघ चेतक स्पोर्ट्स क्लब पुणे। अनिकेत माने अनिकेत दबंग दिल्लीलाच लीड करणारा खेळाडू आहे। पश्चिम महाराष्ट्रातल्या सोलापूर जिल्ह्याकडून रिप्रेझेंटेशन देतो। अनेक मोठ्या स्पर्धांमधून नेत्रदीपक असं प्रदर्शन त्याचं असतं। या स्पर्धेच्या निमित्तानं सतीश चंद्रकांत वाळके यांच्याकडून नेट 9 असणारे प्रोप्रायटर 4 सलग पॉइंटसाठी आपण पाहतोय। सुपर 8 साठी 1000, दोघात जर टॅकल होतोय तर 500 आणि सिंगल टॅकल साठी 1000 अशा प्रकारची पारितोषिक त्यांच्याकडे आहे। आक्रमण जबरदस्त आपण पाहतोय, फुल स्पीड मध्ये जातोय, जोश मध्ये जातोय। नेत्रदीपकाचा प्रयत्न नीरज मिसाळचा स्टेज मुख्यची स्पर्धा त्यांनी गाजवली। रायगड मधला खेळाडू आहे साईराज कुंभार। रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूण तालुक्यातल्या वागसाई क्रीडा मंडळ महाराष्ट्रात एक मोठा बोलबाला असणारा संघ। कोकणातल्या रत्नागिरी जिल्ह्याला गेली 3-4 वर्ष आपण राज्य अजिंक्यपद स्पर्धेमध्ये नेतृत्वाचं प्रदर्शन आहे। आपण गॅदर तर होता युवा पलटणच्या माध्यमातून बरेचसे पुणेरी पलटणला भविष्यात खेळाडू आपण पाहत असतो। नेत्रदीपकाशी लढत पाहताना या स्पर्धेच्या निमित्तानं लाख गोलाची स्पर्धा, डोळ्याचं पारणं फेडणारी स्पर्धा, रंगतदार लढतीच्या निमित्तानं धरती क्रीडा रसिक स्पर्धेचा आस्वाद घेण्यासाठी तर जरूर सज्ज असणार, यात काही शंका नाही। आपापल्या संपूर्ण महाराष्ट्रासह देशातल्या 18 संघांना आपण सहभागी केला। मोठी चूक होती, आपण पाहूया काय घडलंय, काय बिघडलंय। बालाजीला त्या ठिकाणी बाद केला, पॉइंट मिळतो तो युवासाठी। अनिकेत माने आत्माराम चांगले रीडर्स आपण या स्पर्धेच्या निमित्तानं जरूर पाहतोय। रंगतदार अशा लढती आहेत।
माजी शाखा प्रमुख आदरणीय माजी विभाग प्रमुख उपविभाग प्रमुख आदरणीय छोटू सावंत सर या ठिकाणी उपस्थित होतात. चालू उपांत्य फेरीच्या सामन्यानंतर होणाऱ्या दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी पहिला पुकार भारत पेट्रोलियम मुंबई शहर विरुद्ध नंदनायक प्रशिक्षण व्यवस्थापक आपणास खेळण्यासाठी पहिला पुकार दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात. अप्रतिम प्रयत्न या स्पर्धेच्या निमित्तानं आपण स्टार्ट मध्ये अनिकेत माने जो फाईट मित्रांनो यश मिळाल्यानंतर आत्मविश्वास उंचावतो. प्रयत्न दमदार होताना या स्पर्धेच्या निमित्तानं आपण रंगतदार अशा लढती या ठिकाणी अनुभवत असताना मूळचा आपण पाहिलं तर महाराष्ट्रातला हा गिरणी कामगारांचा एक लाल मातीतला असणारा खेळ. आज निश्चित स्वरूपात आपल्याला स्वर्गीय शंकरराव उर्फ बुवा साळवी यांचं स्मरण करावं लागेल. कारण ज्या खेळाला मुंबईत प्रारंभ झाला आज आपण मुंबईसह महाराष्ट्र देशात आहे आणि 7 समुद्र पलीकडे हा खेळ गेला. अनेक स्पॉन्सर्स असतात, प्रोत्स असणारे युग आहे. तुमच्यामध्ये जर गुणवत्ता आहे तर गुणवत्तेला संधी जरूर मिळते आणि त्या माध्यमातून आपण पाहतोय प्रोच्या माध्यमातून असेल ही आमच्या ओम ज्ञानदीपची स्पर्धा घेण्याचं उद्दिष्टच एवढं आहे की व्यावसायिक क्षेत्रामध्ये अनेक कंपन्यांमध्ये खेळाडूंना संधी मिळाली पाहिजे आणि त्या माध्यमातून त्या खेळाडूंचं असणारं आयुष्य उज्ज्वल झालं पाहिजे या उद्देशाने ही स्पर्धा आपण घेतोय. आज या स्पर्धेला ग्लॅमरस स्वरूप आपण पाहतो मित्रांनो. एक नाव आपण आवर्जून घेणार कारण पूर्वीच असणारा स्वर्गीय शंकरराव उर्फ बुवा साळवी यांचं स्मरण करत असताना आज ही स्पर्धा 7 समुद्रा पलीकडे जी नेली तर प्रोचे असणारे शिल्पकार म्हणून ज्यांना आपण पाहतो ते चारू शर्मा आणि त्यांच्या माध्यमातून आज आपण पाहतोय अनेकांना संधी असते. गुणवत्ता आपल्याला सिद्ध करावी लागते. करोडोंची बोली आपल्याला लागते. त्यातले काही महाराष्ट्रातले खेळाडू देखील आपण पाहतो. पुढे पुन्हा एकदा सामन्याकडे अनिकेत माने आक्रमणासाठी TMC ठाणे महानगरपालिका या संघाकडून आपण पाहताना अप्रतिम प्रयत्न डॅश करण्याचा सुरेख प्रयत्न क्रीडा रसिकांच्या साक्षीनं अद्भुत कवीदार आहोत, शिलेदार आहोत. महाराष्ट्राचं उज्ज्वल भवितव्य म्हणून या खेळाडूकडे आपण पाहतो. अभिषेक भोंगे नेत्रदीपक असं प्रदर्शन आहे आपण पाहतो. पुन्हा एकदा चोख प्रत्युत्तर देण्यासाठी ठाणे महानगरपालिकेकडून जर्सी नंबर 2 पुन्हा एकदा विदर्भ नॅशनल जावेद पठाण येतो. मित्रांनो हीच ती महाराष्ट्राची माती जिथं प्रत्येक खेळाडू फक्त खेळत नाही तर इतिहास घडवतो आणि त्यातून अनेक छत्रपती अवॉर्ड अर्जुन पुरस्कार विजेते या इतिहासाचे असणारे अध्याय आहेत आपण पाहतो. महत्वाचा क्षण आपण या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहत असताना तू कधी फ्री आहेस? तुला कसा नाही तुला जेव्हा टाईम असेल सुट्टीवरती असेल तेव्हा तू मला सांग आपण तेव्हा जाऊ. असं काय आपल्याला पण घाई नाही. मला पण घाई नाही. ते साईने कॉल केला तुला. हां त्याचा ना हेल्मेट या स्पर्धेच्या निमित्तानं ठाणे जिल्ह्यातलं एक कबड्डीतलं असणारं आपल्या सगळ्यांना मोटिवेट करणारं व्यक्तिमत्व जे ठाण्याचे असणारे विद्यमान उपमहापौर आहेत आणि ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष आहेत आदरणीय कृष्णादादा पाटील यांचं थोड्याच वेळात या ठिकाणी आगमन होतं.
अप्रतिम प्रयत्न आपण पाहत असताना चालेल बा, तुला वेळ असेल ना तेव्हा आपल्याला सांग, आपण जाऊ. त्याचा कोण दुसरा असेल त्याच्याकडे असेल गुन्हा वगैरे कोणाकडे तुझ्या ओळखीमध्ये तर तसं सांग. ठीक आहे चालेल. कारण 3च फक्त मॅच आहेत. महिला भगिनींसाठी विनंती आहे की आपल्यासाठी आरक्षित अशी जागा आहे, ठीक आहे, पण आज आपण एकाच क्रीडांगणावरती मॅच पाहत असताना प्रत्येकाला जवळून मॅच पाहण्याची असणारी अपेक्षा आहे, आवड आहे, आणि त्या माध्यमातून आपण पाहतो त्या क्षणाच्या प्रयत्न दमदार आहे. या ठिकाणी डॅश करायचा आहे, मात्र आपण पाहतो की डबल क्रॉस करण्याचा प्रयत्न जरूर होता तो जावेद पठाणचा. थोड्याच वेळात आपल्याला ड्रॉकडे देखील जायचं आहे. साईडला 2 नंबरला समोर हां हो हो आला वरती बघ. मंडळाचे असणारे सगळे आपले ज्येष्ठ पदाधिकारी, आदरणीय दाभोळकर साहेब, सन्मान्य संचालक, त्याचबरोबर आमचे व्यवस्थापक, सगळ्यांना विनंती आपण व्यासपीठावरती येऊया. या स्पर्धेच्या निमित्तानं ठाण्याचे सन्माननीय उपमहापौर, त्याचबरोबर ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे आदरणीय अध्यक्ष आदरणीय कृष्णा राजू पाटील साहेब यांचं थोड्याच वेळात या ठिकाणी आगमन होत आहे. मी मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय गुरव साहेब यांना विनंती करतो की आपण आपल्या शिवासने आपण सन्मानाकडे वळतोय. या स्पर्धेसाठी विशेष ज्यांचं आपल्याला सहकार्य लाभतंय ते करूर वैश्य बँक प्रभादेवीच्या प्रधान कार्यालयाचे शाखा प्रबंधक सन्मान्य संतोषजी कुमार या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहेत. त्यांना या ठिकाणी आपण सन्मानित करणार आहोत. सन्मान्य गुरव साहेब आणि बंदरकर साहेब, आपण आपल्या शुभास्ते सर्वप्रथम करूर वैश्य बँक प्रभादेवी प्रधान कार्यालयाचे आदरणीय शाखा प्रबंधक संतोष कुमार सर यांना आपण सन्मानित करूया. फोटोग्राफर या स्पर्धेच्या निमित्तानं कबड्डीतलं असणारं ठाण्यातलं असणारं भूषणा व्यक्तिमत्व, ठाण्याचे सन्माननीय उपमहापौर, त्याचबरोबर आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय कृष्णा राजू पाटील सर यांच्या या ठिकाणी आगमन होत आहे. मनपूर्वक स्वागत आपलं ओम ज्ञानदीप मंडळ आयोजित राज्यस्तरीय व्यावसायिक कबड्डी स्पर्धा 2026च्या आजच्या अंतिम सायंकाळच्या सत्रात टाळ्यांच्याकरता आपण स्वागत करीत आहोत आदरणीय सन्माननीय श्री कृष्णा राजू पाटील सर.
कृष्णा दादू पाटील सर. साहेब ठाण्याचे असणारे उपमहापौर आहेत आणि सगळ्यात महत्वाचं की त्यांच्याच ठाणे महानगरपालिकेचा संघ साहेब उपांत्य फेरीसाठी खेळतोय. त्यांची लढत आहे ती युवा पलटण समोर आपण पाहतोय आणि निश्चित स्वरूपात भविष्य उज्ज्वल खेळाडूंचं होतं असे लोकप्रतिनिधी असतात. स्वतः साहेब ठाण्याचे असणारे ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष देखील आहेत आणि एक लोकप्रतिनिधी म्हणून खेळाडूंना एक चांगल्या प्रकारचा असणारा प्लॅटफॉर्म जरूर भविष्यात मिळू शकतो. पुढे पुन्हा एकदा खेळाकडे आपण पाहत असताना आक्रमणासाठी या ठिकाणी सज्ज होतं पुन्हा एकदा अभिषेक भोंगे जो युवाला लीड करतोय आपण पाहतोय. कोर्ट स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड अर्थात युवा पलटण. अप्रतिम प्रयत्न, एक श्वास एक दम आणि त्या दमात दडलेला विजय आणि त्या माध्यमातून एक आपला जर सुंदर जर खेळ आपल्याला जर दाखवला तर निश्चित स्वरूपात तो विजय आपण सुकर करू शकतो. या स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंत जाऊ शकतो आणि बघायचं आहे टीएमसी आणि युवा पलटण याच्यातलं कोण हे करताय. अप्रतिम असा सुपर टॅकल, एक चांगल्या प्रकारचा प्रयत्न, एक चांगली स्ट्रगल त्याच्या माध्यमातून पॉईंट मिळताना तो ठाणे महानगरपालिकेसाठी नेत्रदीपक असं प्रदर्शन झालं. ठाण्याचा असणारा कर्णधार, ठाणे महानगरपालिकेचा कर्णधार परेश म्हात्रे जो हुतात्मा शांताराम कालवारचा असणारा खेळाडू आहे. या स्पर्धेचे आमचे सन्मान देणगीदार मंडळाच्या प्रत्येक उपक्रमाला ज्यांची समर्थ साथ असते त्या आदरणीय हेमंत मॅक्शूज यांच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध होतात. मंडळाच्या स्तराच्या खेळाडून आपण जी टीम आहे मंडळाची त्यासाठी आपल्याला मॅक्सचे शूज त्यांनी आपल्याला प्रायोजित केलं होतं. महिला आणि पुरुष दोघांसाठी देखील मॅक्शूज साहेबांच्या माध्यमातून मिळाले. मनापासून आपले आभार आहेत कारण क्रीडा क्षेत्रातल्या आपण या ठिकाणी चांगल्या प्रकारची जाणीव ठेवत आहे. चांगले चांगले खेळाडू निर्माण होतात. खेळाडूंच्या आठवण आपण ज्या अडचणी आहेत त्याच्यावरती निश्चित स्वरूपात आपण सहकार्य करताय. विशेष आभार. यांच्यामुळे सगळं गेल्या पण क्रिकेटच्या लागलेलं सर्व झालेलं आहे. कधी कधी दिला तर आवाज करू दिला कधी